आई मैं बाबांना भेटायचंय। आणि भविष्यामध्ये पण तुला जर सुख हवं असेल मन हो तर लक्षात ठेव, तुझ्या आणि शुभ्राच्या आयुष्यातून सत्यजित मुदोळकर हे नाव कायमचं खोडून टाक आणि शुभ्राच्या आयुष्यात त्या माणसाला आणण्याचा प्रयत्न चुकून सुद्धा करू नकोस। अरे युवी नको फोन लावूस। अगं तुला आईस्क्रीम खायचंय ना, गप्प बस, मी त्याला फोन करतो। अरे पण कसं? माझ्याकडे त्या आईस्क्रीम वाल्याचा नंबर आहे, फोन करूया आणि मागूया। अरे युवी पण पैसे कुठून द्यायचे त्याला, आणि तो काय आपल्याला फुकट देणार आहे? अगं तो आला ना की त्याला सांगू बाबा पैसे देतील। मी आता पण असंच केलंय। अरे गौरांग काका रागवेल आणि नेत्रा काकू पण चिडेल। काही नाही होत, पणजी आजीच्या मागे लपून राहायचं। अरे पण नको, एकदा मी फोन लावतो। हाँ, आम्हाला 2 नाही 4 स्कूप आईस्क्रीम पाहिजे। हो सत्यजित मुदोळकर, त्यांच्याच मुलीला पाहिजे, पटकन द्या। अरे तू माझं नाव का सांगितलंस? मग माझे पप्पा मला ओरडणार नाही, पण माझे बाबा मला ओरडतील ना। तुला कधी तुझे बाबा ओरडतात? नाही। अगं चल पटकन, नाही तर तो आईस्क्रीम वाला येईल, आपल्याला पटकन घ्यायचंय आईस्क्रीम, चल। आहे? अगं काय झालं, अशी का बसलीस? काय नाही ग, डोसकं दुखतंय जरा। अरे देवा, दाबून देऊ का? नग मग बाम लावू? नग ग बाय, मी एखादी गोळी तरी देते। नग ग। हे बघ, मी असं चांगलं तेल घेते तुझ्या डोक्यात थापते, म्हणजे तुला कसं बरं वाटेल। अगं नग म्हणून सांगितलं नवा। हा ग, पण तुला काय हवंय? कुठं काय हवंय मला? अगं तुला नाही, ती बाई आली बघ। मग तिला बोलू इथं राहून कशा पायी बोंबलती? ये काय ग, ते तू काय लागले? काय हवंय? मला काम हवं होतं। कोण तुम्ही? मी शैला, मला काम हवंय। कसलं काम? कसलं पण घरकाम करायची तयारी आहे माझी। मला कळलं इथे मोलकरणीची गरज आहे, म्हणून आले होते मी। पण तुला कोणी सांगितलं हे? आणि राया कुठे आहेस तू? इथेच, सध्या एका चुलतीकडे राहते। पण तुला सांगितलं कुणी? अगं नेत्रानं कुणाला तरी सांगितलं असेल आणि तिनं हिला पाठवलं असेल। कृपा करून मला काम द्या, खूप त्रासात आहे, खूप गरज आहे मला कामाची।
2 वेळची पोटाची खळगी भरायची म्हणून वन भटकते मी. कुठून आलीस ग बाय तू? मराठवाड्यात. पण तुझं नाव गाव, घरात कोण कोण माणसं आहेत ती काय माहिती देशील का नाही? हा, आता काय सांगायचं आजी तुम्हाला. माझ्या आयुष्याची पार दैना झाली आहे बघ. आतापर्यंत खूप हाल अपेष्टा सोसल्यात मी आणि अजून पण सहन करतच आले. माझा नवरा 1 नंबरचा मवाली आणि दारुडा. दारू पिऊन मला मारायचा, झोडायचा, मला पैसे मागायचा माझ्याकडे. मग मी गावातली 4 कामं धरली. सावकाराकडे घर आणि जमीन गहाण ठेवली होती. त्या मेल्यानं सगळं हडप केलं बघा. मग मी तरी काय करणार? कडेवर 6 वर्षाचं आजारी लेकरू घेतलं आणि निघाले घराबाहेर. आणि तुझा नवरा? तो मेला कुठे शुद्धीत होता. हो, त्या रात्री त्याने एका घरावर दरोडा टाकला. ही गावकऱ्यांनी त्याला रंगे हात पकडला आणि चोप चोपला आणि दिला पोलिसांकडे. आता बसलाय खडी फोडत. तुझं लेकरू? काय सांगायचं आजी साहेब. डोक्यावर छप्पर नाही, पोटाला अन्नाचा कण नाही. हो, आजारी पडली तेव्हा साधा औषध पाणी करायला सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. या डोळ्यांसमोर तिने प्राण सोडले. शेवटपर्यंत कळलं नाही हो तिला कसला आजार झालेला ते. रडू नका, शांत हो. आजी साहेब, मी तुमच्या पाया पडते. मला नाही म्हणू नका. खूप गरज आहे कामाची. त्रासात आहे हो मी. आणि हे बघा, तुमची अगदी मनापासून सेवा करीन बघा मी. आणि हे घर ना माझं समजून मी राबेन. मला फक्त 2 वेळचा तुकडा आणि झोपण्यापुरती जागा दिलीत ना, बस. मला काय पण नको बघा. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही आजी साहेब. राहू दे आई. मी काय म्हणते, आता हिला जाऊ दे, उद्या बघू ना आपण. हा, ओ तुम्ही आज जा. उद्या विचार करून सांगतो ना आम्ही तुम्हाला. हा, खूप उपकार होतील तुमचे चारुताई. हा. ए, तुला माझं नाव कसं ठाव? हो, आत्ताच नाही का आजी साहेबांनी तुम्हाला हाक मारली तेव्हाच ऐकलं मी. ठीक आहे, उद्या या तुम्ही. निघा आता. येते मी आजी साहेब. काय असते एखाद्याच्या नशिबात. झाली झोप बाळा? बरं वाटतंय ना आता? हो. आणि दुखत नाही ना? नाही. अजिबात नाही? नाही. व्हेरी गुड. आणि दुखणार कसं? मी आमच्या शुभ्रासाठी केवढी खेळणी आणली माहितीये? खूप खेळणी आणली ना. एक मस्त डॉल आणली. तिचे डोळे, तिचं स्माइल एकदम माझ्या शुभ्रासारखे गोड गोड. अगो, असं उठायचं नाही बाळा, त्रास होतो मग. हळू. तुला काय हवंय का? नाही ना? आणि तुला माहितीये का, मी तुझ्यासाठी एक नवीन गेम आणलाय.
त्यात ना तू तुझ्या आवडीच्या आकाराच्या बिल्डिंग आणि घरं बनवू शकतेस. मस्त आहे ना, भारी आहे ना. आणि तुला माहितीये का आणखी एक गंमत आहे, त्यात तू तुझ्या आवडीचे रंग सुद्धा वापरू शकतेस. शुभ्रा, अगं काय झालं? कुठे लक्ष आहे तुझं? मी तुझ्याशी बोलते ना. इकडे तिकडे काय बघतेस तू? आजोबा का? येतील आजोबा. आजोबा शुभ्रासाठी खाऊ म्हणायला गेलेत. आपण एक काम करूया, आपण फोन करूया आजोबांना. काय खायचंय तुला खाऊ? सांग ना मला. शुभ्रा, शुभ्रा ऐक ना, सोने काका काय म्हणाला माहितीये का? सोने काका म्हणाला शुभ्रा बरी झाली ना की मी तिला मस्त जादूची एक ट्रिक शिकवणार. ती ट्रिक शिकलीस ना तू की तू तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सरप्राईज देऊ शकशील. भारी आहे ना? हा शुभ्रा, शुभ्रा, शुभ्रा काय झालं बाळा? कुठे लक्ष आहे तुझं? आई तू बाबांना सांगितलंस मी बरी आहे म्हणून? नाही. मला त्यांना भेटायचंय. प्लीज मला बाबांना एकदा तरी भेटायचंय. विहंग पोहोचलोय. हो. नाही माझं बोलणं झालं त्यांच्याशी. मी लिफ्ट मध्ये जातोय, कदाचित कट होईल पण नंतर करतो. बाय. आपल्या दोघांकडे बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत नाही का काका? हे पिल्लू, आता इथे असं पडून नाही राहायचं या बोरिंग वातावरणामध्ये. पटकन बरं व्हायचं आणि मग घरी यायचं. आणि मग घरी आल्यानंतर मग आपण काय करायचं? आपण मस्तपैकी फिरायला जाऊ. तलाव पाळीवर जाऊ, बेळपुरी खाऊ, मग बोटिंग करू आणि काय काय करू. मला बोल, सांग ना काय हवं तुला. सांग, तुला आणून देणं हवं. मला बोल ना. अगं आजोबाचं प्रेम आहे ना तुझ्यावर. बोल काय हवंय तुला. बोल. हा तुझा आजोबा तुला काय हवं ते आणून देईल. बोल काय हवं. आजोबा मला सांग ना. अगं आजोबाचं खूप प्रेम आहे ना तुझ्या. मग सांग. आजोबा मला बाबांना भेटायचंय. हे बघ तू आधी पटकन बरी हो. मी तुझ्यासाठी घरी ना लँकिंगची दिवेटी आणली आहे. मला नको लँकिंग. मला बाबांना भेटायचंय. मी आईला पण सांगितलं पण ती काहीच बोलली नाही. तुम्हाला घाबरते ना ती. पण मी नाही घाबरत तुम्हाला, कारण तुम्ही माझे आजोबा. तुम्हीच म्हणालात ना तुमचं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे म्हणून. मग भेटवा ना बाबांना.
तू तुझा हट्ट नाही करत बाबा. डॉक्टरांनी दिलेली सगळी औषधं घेतलीस ना तू. बघ आता मस्तपैकी झोपून जाते. फर्स्ट क्लास आराम करायचा. आजोबा सांगितलं ना तुला आता हट्ट नाही करायचं म्हणून. शांत झोपायचं. डोळे मिटा मिटा डोळे. पण आजोबा मला भेटायचंय ना बाबांना. आता हट्ट नाही करायचं. झोप. मिटा डोळे मिटा. वहिने, काळजी नको करूस. शुभ्रा घरी लवकरच परत येणार आहे. शुभ्रा शुद्धीत आल्यापासून एकच हट्ट करते आणि मला कळत नाहीये तिचा तो हट्ट मी कसा काय पुरवणार आहे. अगं वहिने, मग तिला दे ना जे काय हवं ते. तेवढंच बरं वाटेल का तिला. तिला यांना भेटायचंय. वहिने, तू हा वेळेपण अजिबात करू नकोस. अरे तिला फक्त एकदाच भेटायचंय त्यांना. आणि आता तूच म्हणालास ना तिला जे हवंय ते कर, तिला बरं वाटेल म्हणून. आणि मग आता लगेचच तू. बघ वहिने, शुभ्रा लहान आहे. ती हट्ट करणारच. पण तो हट्ट पूर्ण करायचा का नाही हे मोठ्यांनी ठरवायचं असतं. आणि माझं ऐकशील तर शुभ्रा आणि दादा, आय मीन सत्यजित मुधोळकरशी अजिबात गाठ घालून देऊ नकोस. हे तू बोलतोस सोन्या. मला वहिनी म्हणून हाक मारतोस. ती यांचा भाऊ या नात्यानेच ना. इतक्यात तुझ्या भावाला विसरलास वाटतं. नाही विसरलो आणि विसरूही शकत नाही. आमच्या अंगात वाहणारं रक्त एक आहे आणि ते रक्त अनंत मुधोळकरांचं आहे. ही गोष्ट विसरायची जरी म्हटली ना तरी विसरता येत नाही. वहिनी, हे रक्त काय लायकीचं आहे ना हे चांगलं माहितीये मला. वहिनी, म्हणून सांगतोय त्या माणसापासून शुभ्राला लांब ठेव. सोन्या, अरे काय बोलतोस तू हे. बरोबर बोलतोय तू. काही गरज नाहीये मुधोळकरला हे सगळं कळवण्याची किंवा त्याला भेटण्याची. आपण खंबीर येणाऱ्या कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायला. शुभ्रा 5 वर्षाची असताना पडली होती. तिला खूप लागलं होतं. 2 दिवस सतत रडत होती. तेव्हा होता का मुधोळकर इथे? पहिलीत असताना तिला टायफॉइड झाला होता. 4 रात्री आपण सतत जागून काढले तिच्यासाठी. तेव्हा आला होता का मुधोळकर तिथे? झाली ना शुभ्रा तरी सुद्धा बरी. गेली 7 वर्ष तो इथे नाहीये तरी सुद्धा आपण उत्तम जगतोय. काय गरज काय ते मुधोळकरची? बरोबर बोलतायत ते. त्यांना कळवण्याची काहीही गरज नाही. आणि शुभ्राला आपण समजावू ना. एरवी बाबांचं आणि तुझं तीळ मात्र पटत नाही. पण आता बरं एकमत झालं रे तुमचं. अगं वहिने, कसं सांगू तुला. हा सत्यजित मुधोळकर आपल्या आयुष्यात असणं म्हणजे पाप आहे. बास, खूप बोललास सोन्या. काका काका, अरे तू तरी समजावून सांग ना या सगळ्यांना. शुभ्रा आजारी आहे हे सत्यजितनं कळवणं किती गरजेचं आहे. ती सारखा हट्ट करते त्यांना भेटण्याचा. शुभ्राला तिच्या बाबांना भेटायचंय. तिला तिचे बाबा हवेत हे सांग ना यांना.
शिवराज, या माणसाला तू इथे का आणलं? दादा, योगायोगाने हे मला भेटले आणि तू याला इथे घेऊन आलास? तसं नाही दादा. एक शब्द बोलू नकोस. मंजिरी, शुभ्रा कशी आहे? शिवराज, या माणसाला इथून ताबडतोब जायला सांग, ना तर याचे परिणाम चांगले होणार नाहीत. मंजिरी, शुभ्रा कशी आहे? शिवराज, तुला ऐकू आलं की नाही मी काय बोललो ते? तर नाही साहेब, मी माझ्या मुलीला भेटायला आलो. शिवराज, त्यांना सांग त्यांची मुलगी इथे नाहीये, किंवा ते इथून गेलं तर बरं. शुभ्रा माझीच मुलगी आहे. जगातला कुठलाही कायदा आणि कुठलाही कोर्ट हे नाकारू शकत नाही की मी तिचा बाप आहे.